ज्ञानोबा 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 वारी आळंदीची आपण मागच्या वर्षी आळंदीच्या वारीचं लाईव्ह प्रेक्षेपण शहापूर माझाच्या माध्यमातून घराघरात प्रत्येकाच्या जनमानसावरती एक सद्भावनेचा चांगला ठसा उमटवणारा हा कार्यक्रम आपण बघितला आणि त्याच्याच प्रतिक्रिया, त्याचाच उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून आपण पंढरीची वारी सुद्धा केली आणि त्या माध्यमातून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर यावर्षी सुद्धा आपण शहापूर माझाच्या माध्यमातून आळंदीची वारी आपल्याला यावर्षी लाईव्ह पाहायला मिळते। त्यामुळं शहापूर माझाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत। वारी लाईव्ह करत असताना अनेक तांत्रिक अडचणी, त्यामध्ये प्रत्येक त्या वारीमधील प्रत्येक जनमानसातील जे काही अनुभव असतील, वारीमध्ये चालणारी मंडळी, वारीमध्ये बनवला जाणारा स्वयंपाक, वारीबरोबर असणारी व्यवस्था, या सगळ्यांचं यथार्थ मूल्यमापन करणे तसं बघायला गेलं तर खूपच अवघड आहे। पण जेवढं जमेल, जेवढ्या बारकाव्यापर्यंत पोहोचता येईल तेवढं वारी आळंदीची याच्या माध्यमातून शहापूर माझा पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेच अनुभव तुम्हा प्रत्येकाला आपल्याला घरामध्ये बसून बघायला मिळणार आहेत। ही वारी लाईव्ह करायची म्हणजे ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता, कॅमेरा असेल, त्यानंतर एडिटिंग असेल, त्यानंतर अनेक गोष्टी असतील टेक्निकली, त्या सगळ्यांना यथार्थपणे सामोरं जाऊन शहापूर माझाची टीम आपल्यापर्यंत जेवढं चांगल्यात चांगलं असेल, जे प्रेक्षेपण असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करतात। यदा कदाचित आपल्याला बघायला सहज सुलभ वाटत असेल, पण त्याच्यासाठी पडद्याच्या पाठीमागे काम करणारी एक वेगळी टीम असेल की ज्याच्या माध्यमातून ते प्रेक्षेपण आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये बघायला मिळते। ज्ञानोबा माऊली
माऊलीच्या समाधी सोहळ्यासाठी शहापूर तालुक्यातून हजारो वारकरी जातात। ही गोलबन विभागातनं जी दिंडी निघाली, दिंडीचं 6वं वर्ष आहे आणि ह्या दिंडीचे संचालक आहेत आपल्यासोबत योगेश महाराज घरत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। महाराज, काय सांगाल तुम्ही या दिंडीबद्दल? आमची गेली 6 वर्ष झाली या पायी दिंडी सोहळा चालू आहे। आमचे गुरुवर्य गणेश बाबा भालेराव यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून आम्ही हा पायी दिंडी सोहळा सुरू केलेला आहे। माझ्या या पायी दिंडी सोहळ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगावं लागेल की आमचा हा पायी दिंडी सोहळा म्हणजे एक तरुणांचा सोहळा आहे। अनेक कॉलेजला असणारे तरुण, अनेक जॉबला असणारे तरुण, असे कितीतरी तरुण पण या पायी दिंडी सोहळ्यासाठी वर्षभर ते काही करत असतील, पण मात्र 13 दिवस या दिंडीसाठी आणि अगदी अगोदरच रजा टाकून ते या सोहळ्यासाठी का, तर त्याचं कारण आहे की या सोहळ्यामध्ये जो आनंद मिळतो, हा आनंद इतर ठिकाणी करोडो रुपये जरी आपण खर्च केले तरी तो आनंद मात्र आपल्याला इतर उपभोगायला मिळणार नाही। आणि म्हणून हा जो गोलबन ते आळंदी असा जो गुरुवर्य गणेश बाबांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा जो पायीदिंडी सोहळा आहे, एक उत्साही आणि पायीदिंडी सोहळा किंवा एक तरुणांचा हा पायीदिंडी सोहळा, या माध्यमातून आम्ही गेले 8-9 दिवस हा पायीदिंडी सोहळा आमचा चालू असतो। मजल दरमजल करत आम्ही 8व्या मुक्कामाच्या दिवशी, 8व्या दिवशी आम्ही आळंदीमध्ये पोहोचत असतो। कितीतरी अगदी 70-72 वर्षाचे अगदी वयस्कर मंडळी या माझ्या पायीदिंडी सोहळ्यामध्ये, मात्र तरी देखील आज माझ्या खांद्याला खांदा, आमच्या तरुणांच्या खांद्याला खांदा लावून ही मंडळी पदक्रांती करत असते। त्यांना या वयाचा थकवा कधीच या ठिकाणी जाणवत नाही का, तर ईश्वर चिंतनामध्ये किंवा या पायीदिंडी सोहळ्यामध्ये एक वेगळी ताकद असते की ईश्वर चिंतनामध्ये आपले पाय दुखलेत की नाही, मला काय खायला मिळतंय किंवा या बाकीच्या कोणत्याच गोष्टीचा विचार न करता मला फक्त संतांना भेटायला जायचंय, मला फक्त देवाला माझ्या भेटायला जायचंय, ही एक भावना या वारकऱ्याच्या मनामध्ये असते। आणि हीच भावना मनामध्ये ठेवून बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून आम्ही ही पदक्रांती करत असतो। ह्या दिंडीचे जे अध्यक्ष आहेत, हे प्रत्येक वर्षी अध्यक्षपद बदलले जात आहे का? हां, दरवर्षी आम्ही नवीन कार्यकारी मंडळ आणि निवडतो। दरवर्षी अध्यक्ष आमचे नवीन असतात। त्याचं कारण एक आहे की प्रत्येकाला ती संधी मिळाली पाहिजे। एक अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारताना माझ्या काय भावना आहेत, मला कोणती कामं करायची आहेत किंवा मी कशा पद्धतीने या सगळा दिंडी सोहळा आणि आपण बरोबर न्यायचं आहे, याची प्रत्येकाला एक जाणीव झाली पाहिजे। आणि म्हणून दरवर्षी सर्वानुमते मीटिंगमध्ये आम्ही हे नवीन कार्यकारी मंडळ आम्ही निवडतो। यावर्षी एक माझ्या दिंडीचं वैशिष्ट्य मला सांगावं लागेल की यावर्षी अशा वयोवृद्ध माणसांची किंवा एका समवयस्क माणसांची तर एक कार्यकारिणी मंडळ असतंच, पण यावर्षी आम्ही एक अनोखा वेगळा नवीन प्रयोग केला की इतकी तरुण मंडळी इतक्या उत्साहीपणाने आपल्या या दिंडीमध्ये सहभागी होते आणि म्हणूनच आम्ही एक युवा कार्यकारी मंडळाची देखील यावर्षी आम्ही नवनियुक्ती केलेली आहे। या दिंडीचे अध्यक्ष आहेत दत्तू महाराज देसले, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। महाराज, काय सांगाल तुम्ही, या पहिल्यांदाच ह्या दिंडीचं तुम्हाला अध्यक्षपद मिळालं, त्याबद्दल काय सांगाल? मी गेली 5 वर्ष या दिंडीमध्ये सतत कार्यरत आहे। ज्यावेळेस आम्ही गणेश बाबांच्या कृपेने या दिंडीला सुरुवात केली, त्यावेळेस अगदी छोटंसं एक रोप लावल्यासारखं गणेश बाबांनी अथक प्रयत्न करून धर्मशाळा तयार केली आणि त्या धर्मशाळेचं रूपांतर आज भव्य स्वरूपामध्ये झालेलं आहे। या दिंडीमध्ये आम्ही जाताना ज्या गावामध्ये आम्ही जातो त्या गावातले 5-25 लोक तयार होतात। अगदी दऱ्याखोऱ्यातून आम्ही प्रवास करत असताना या दिंडीमध्ये आमच्याबरोबर येणारे प्रत्येकजण, प्रत्येकाचा जिव्हाळा, प्रेम आणि हे एकामेकाला प्रेम देता देता जर आमच्या दिंडीतला एखादा माणूस जर भेटला तर आपला सोयरा किंवा आपला संबंधित माणूस भेटल्यानंतरही जितका आनंद होत नाही तितका दिंडीमधला माणूस जर भेटला, गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही हा प्रेम देत देत अगदी एक संतांच्या उक्तीप्रमाणेच आम्ही एक संतांच्या मार्गाप्रमाणे चालत, हा मार्ग संत हा एक भगवंतामधील दुवा आहे। संतांच्याकडे गेल्याशिवाय भगवंत प्राप्त होत नाही आणि त्या प्राप्तीकरता आपल्याला एकट्याला प्रयत्न करून काही होणार नाही, तर सर्वांना घेऊन आम्ही सतत या दिंडीमध्ये प्रयत्न करत असतो। आणि दिंडीमध्ये ज्या गावात आम्ही जातो तिथं खूप उत्साहानं आमचं स्वागत केलं जातं आहे। नुसतं स्वागतावर आम्ही अवलंबून राहत नाही, तर आम्हाला बरेचसे लोक असे भेटतात का बाबा चल चल असं म्हणून आज करता करता आम्ही जवळजवळ 1,500पर्यंत आमच्या दिंडीची संख्या जमवलेली आहे। आणि तेवढ्यांची पाहिजे म्हणजे त्यांच्या जसं माणसाला गरजा असतात, मग डॉक्टरची सुविधा असो, कोण थकलेला असेल, कोण वयस्कर असेल,
तरी पण आम्ही सर्वांची बरोबर घेऊन जाण्याची मेहनत घेतोय आणि आमच्या सर्व कार्यकारी एक अध्यक्ष म्हणून मी म्हणत नाही तर या दिंडीतला प्रत्येक माणूस अध्यक्ष म्हणूनच काम करतो. साधारण नियोजन कशा पद्धतीने असे दिंडीचं सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत? सुरुवातीपासून आम्ही म्हणजे दिंडीला ज्यावेळेस सुरुवात करायची असली तर आम्ही महिनाभर अगोदर एक मीटिंग घेतो. त्याच्यामध्ये आम्ही नवनियुक्ती करतो आणि त्या नवनियुक्तीमध्ये आम्ही अध्यक्ष संचालक अशी मंडळं तयार करतो. प्रत्येकावर जबाबदारी सोपवून देतो आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आमच्यातला एकही माणूस असा कसूर करत नाही. आणि जास्तीत जास्त म्हणजे हे जवान पोरं आहेत. आता आम्ही वयोवृद्ध आहेत, 50-60 वर्षाचे आहेत. आम्हालाही खंत वाटते की आम्ही त्याच वेळेस जवान होतो त्यावेळेसच या मार्गामध्ये किंवा अशा दिंडींच्या किंवा याच्यात पडलो असतो, सोहळ्यामध्ये पडलो असतो तर चांगलं झालं असतं. दिंडी हा एक सोहळा आहे, हे काही मिरवणूक नाही आहे. एक या सोहळ्यामध्ये वाढ होत जाते, याच्यात कमी होत नाही. मिरवणूक एखाद्या व्यक्तीची निघते ती काही काळापुरती निघते, ज्याची मिरवणूक निघते ते कालांतराने ती निघू पण शकत नाही. पण हे वाढतं प्रबल आहे आणि आमच्या दिंडीमध्ये जवळजवळ जास्तीत जास्त तरुणांचा आम्ही भरणा एवढ्याच करता केलेलं आहे का जेणेकरून हे संतांचं कार्य आहे हे सतत याच्यापुढं वाढत राहावं. आज चाललेल्या अवकृती किंवा दुष्परिणाम होतो आहे. जवान नको त्या व्यसनामध्ये किंवा नको त्या याच्यात जाऊन अडकतात, संकटात जाऊन अडकतात. त्यापासून मुक्ती होते त्यांची. आणि आमच्या दिंडीमध्ये याच्या पुढेही आम्ही सतत प्रयत्न करणार का जेवढी जास्तीत जास्त जवान पोरं येतील किंवा जवान आज आमच्या दिंडीमध्ये सुशिक्षित अगदी CA वगैरे असे चांगल्या लेवलची मुलं आमच्या दिंडीमध्ये येतात, तेही चांगल्या मार्गाने जातील. नाहीतर डॉक्टर झालेले, इंजिनियर झालेले कुठेतरी बारमध्ये बसून आयुष्य उद्ध्वस्त करतात. पण आमच्या दिंडीत आलेला CA, आमच्या दिंडीत आलेला इंजिनियर किंवा आमच्या दिंडीमध्ये आलेले शिक्षक असे बरेचशा याचे ग्रॅज्युएट मुलं आहेत का त्या मुलांचं याच्यापुढं भवितव्य चांगलं होईल. आणि ते ॲटोमॅटिकच त्यांच्या दोस्तांना फोन करून इतरत्र बोलून घेतात. त्यांना बोलून घेतल्यानंतर त्याचा बहुतेक परिणाम हा समाजावर होतो. आणि समाजाकरता किंवा मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर परमार्थ केला पाहिजे. त्या परमार्थिक कार्याकरता आम्ही ही एवढी खटाटोप करतो आहे. आणि गावोगाव जाऊन प्रत्येक आपल्या तालुक्यातल्या नाही तर वाडा तालुक्यातलं, भिवंडी तालुक्यातले बऱ्याचशा प्रकारची लोक आमच्या दिंडीमध्ये आहेत. पण आम्ही सगळ्यांच्या घरोघर पत्रक पोहोचवतो आहे आणि त्यांची पाहिजे तशी सोय करतो.